काही रात्री अशा असतात ज्या आयुष्यभर विसरता येत नाहीत. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण, प्रत्येक आवाज आणि प्रत्येक घटना मनावर कायमची कोरली जाते. आता माझ्यासाठी अशीच एक रात्र होती. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य आधीच पूर्वीसारखं राहिलं नाही. माझं नाव रिया आहे. माझं वय 25 वर्ष. 2 वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात माझ्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. अनेक शस्त्रक्रिया झाल्या, पण मी पुन्हा स्वतःच्या पायावर उभी राहू शकले नाही. आता व्हीलचेअरच माझं जग बनलं होतं. काय करणार, व्हीलचेअरशिवाय ऑप्शन नव्हता. सुरुवातीला मला माझ्या परिस्थितीचा खूप राग यायचा. मी स्वतःला नशिबाने हरलेली व्यक्ती समजायचे. पण माझी धाकटी बहीण साक्षी नेहमी मला धीर द्यायची. ती म्हणायची, ताई, देवाने तुझे पाय घेतले असतील, पण तुझं धैर्य अजूनही तुझ्याकडे आहे, ते कधी हरवू नकोस. तिच्या त्या शब्दांमुळे मी जगण्याची हिंमत टिकून ठेवली होती. पण त्या दिवशी सकाळी अचानक साक्षीची प्रकृती बिघडली. तिला तीव्र ताप, श्वास घेण्यात त्रास आणि सतत चक्कर येत होती. आम्ही तिला तातडीने शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर सांगितलं, घाबरू नका, काही औषधं तातडीने लागतील, पण त्यासाठी तिच्या जुन्या मेडिकल फाईलमधील काही रिपोर्ट्स आणि औषधांचे फोटो आवश्यक आहेत. ते घरी असतील तर शक्य तितक्या लवकर पाठवा. मी घाबरून म्हणाले, डॉक्टर, ते कागद घरीच राहिले आहेत. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, उशीर करू नका, योग्य उपचार सुरू करण्यासाठी ते आवश्यक आहेत. आता माझ्या मनात एकच विचार सुरू झाला, आता घरी कोण जाणार? आई वडील गावाला गेले होते, नातेवाईक दूर राहत होते. हॉस्पिटलमध्ये साक्षीजवळ कोणीतरी राहणं गरजेचं होतं. रात्र वाढत चालली होती. घड्याळात 2:30 वाजत होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. विजा चमकत होत्या आणि वाऱ्याचा आवाज संपूर्ण परिसरामध्ये घुमत होता. आता हॉस्पिटलमध्ये मुख्य गेट आहे, त्या मुख्य गेटसमोर मी माझ्या व्हीलचेअरवर बसून टॅक्सीची वाट पाहत होते. संपूर्ण रस्ता ओस पडला होता. आता दूरवर एखाद्या कुत्र्याचा फक्त भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. अधूनमधून एखादी वीज चमकत होती आणि काही क्षणांसाठी संपूर्ण रस्ता उजळून निघत होता. हॉस्पिटलमध्ये एक सुरक्षा रक्षक माझ्याजवळ आला. तो म्हणाला, मॅडम, एवढ्या रात्री बाहेर जाणं सुरक्षित नाही, विशेषतः या पावसात. मी हळू आवाजात उत्तर दिलं, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. माझ्या बहिणीचं आयुष्य त्यावर अवलंबून आहे. तो काही क्षण शांत थांबला. मग म्हणाला, ठीक आहे, पण जर टॅक्सी मिळाली नाही तर सकाळपर्यंत थांबा. मी फक्त मान हलवली, पण माझ्या मनाला माहीत होतं मी थांबू शकत नव्हते तिथे. 5 ते 10 मिनिटं गेली, एकही वाहन त्या रस्त्यावरून गेलं नाही. मी मोबाईलवर अनेक कॅब ॲप्स ओपन केले. प्रत्येक ठिकाणी एकच संदेश दिसत होता, नो कॅब्स अवेलेबल. आता माझ्या डोळ्यात न कळत अश्रू आले. तेवढ्या दूरवरून एका जुन्या पिवळ्या काळ्या टॅक्सीचे हेडलाईट्स मला दिसू लागले. त्या निर्जन रस्त्यावरती टॅक्सी अचानक समोर आली. ती अगदी माझ्यासमोर येऊन थांबली. माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली. ड्रायव्हरने दरवाजा उघडला, छत्री घेऊन माझ्याकडे आला. तो साधारण 50शीचा असेल. त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं. तो नम्रपणे म्हणाला, मॅडम, तुम्हाला कुठे जायचं आहे? मी पत्ता सांगितला. त्याने एक क्षणही न घालवता उत्तर दिलं, या, मी सोडतो तुम्हाला मॅडम. माझी व्हीलचेअर पाहून तो म्हणाला, घाई करू नका, आधी तुम्हाला सावकाश बसवतो, मग व्हीलचेअर मागे ठेवतो. त्याच्या वागण्यात एक विचित्र आपुलकी होती. मी टॅक्सीत बसले. तो माझी व्हीलचेअर नीट ठेवून ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. टॅक्सी हळूहळू हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर पडली. रस्त्यावर कोणीच नव्हतं. सुनसान असा रस्ता होता. फक्त पावसाचा आवाज आणि टॅक्सीच्या इंजिनचा मंद गडगडाट. आता काही मिनिटं पूर्ण शांततेत गेली. मग ड्रायव्हर स्वतःहून बोलू लागला, तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एवढ्या रात्री बाहेर पडलात, म्हणजे तुमचं तिच्यावर खूप जास्त प्रेम नक्की असणार. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मी त्याला माझ्या बहिणीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तो कसं ओळखलं? मी थोडी घाबरले. मी विचारलं, तुम्हाला कसं कळलं की माझ्या बहिणीसाठी मी घरी जात आहे ते? तो हलकासा हसला. काही नाती शब्दांशिवाय समजतात मॅडम. त्याचं उत्तर ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. मी खिडकीबाहेर पाहू लागले. अचानक मला जाणवलं, टॅक्सी मी सांगितलेल्या रस्त्याने जात नव्हती. ती एका जुन्या, अंधाऱ्या आणि निर्जन रस्त्याकडे वळली होती. मी प्रचंड घाबरले. मी घाबरून म्हणाले त्याला,
अहो, हा रस्ता माझ्या घराकडे जात नाही. ड्रायव्हरने आरशातून माझ्याकडे पाहिलं असं करून. जो फ्रंटचा जो आरसा असतो कॅबचा, त्या आरशातून माझ्याकडे पाहिलं, त्या आरशातून डायरेक्ट. आणि तो मला म्हणाला, चेहऱ्यावर अजूनही तेच त्याच्या शांतते हास्य होतं. मला माहीत आहे, पण आधी तुम्हाला एक सत्य दाखवायचं आहे. कारण आजची रात्र फक्त तुमच्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी नाही, तर तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आली आहे. त्याचं ते वाक्य ऐकताच माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. माझ्या हातातून मोबाईल खाली पडताच तोंडातून शब्द फुटले नाहीत. समोर बसलेल्या त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर अजूनही तेच शांत हास्य होतं, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. जणू तो माझ्याबद्दल खूप काही जाणत होता. मी घाबरलेल्या आवाजात म्हणाले, तुम्ही कोण आहात आणि मला कुठे घेऊन चाललात? त्याने आरशातून माझ्याकडे पाहिलं आणि अगदी शांत स्वरात मला म्हणाला, घाबरू नका मॅडम, मी तुम्हाला कोणतंही नुकसान करणार नाही. पण आज जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर आयुष्यभर स्वतःलाच माफ करू शकणार नाही तुम्ही. त्याचं उत्तर ऐकून माझ्या मनात आणखी भीती निर्माण झाली. मी दरवाजाचं हँडल पकडलं, पण टॅक्सी वेगात असल्यामुळे दरवाजा उघडणं धोकादायक होतं. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्त्यावर ना एकही वाहन होतं, ना एखादा माणूस. चारही बाजूंना फक्त काळोख पसरला होता. मी देवाचं नाव घेत शांत बसले. काही मिनिटांनी टॅक्सी शहर सोडून एका जुन्या डोंगर रस्त्यावर आली. आजूबाजूला दाट झाडं होती. पावसामुळे धुकं इतकं दाट झालं होतं की 10 फुटांपुढेही कमी दिसत नव्हतं. अचानक ड्रायव्हरने टॅक्सीचा वेग कमी केला. तो म्हणाला, हा रस्ता तुम्ही आधीही पाहिलाय? मी आश्चर्याने म्हणाले, नाही, मी कधीच इथे आले नाही आहे. तो हलकसं हसला. आठवण्याचा प्रयत्न करा मॅडम, आठवण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागले. तेवढ्यात विजेचा मोठा कडकडाट झाला आणि काही क्षण संपूर्ण रस्ता उजळून निघाला. त्या उजेडात मला रस्त्याच्या कडेला एक मोडकी लोखंडी रेलिंग दिसली. ती जागा पाहताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. डोळ्यासमोर अचानक 2 वर्षांपूर्वी अपघात उभा होता, माझा जो झाला होता. याच वळणावर आमची कार घसरली होती. माझे पाय कायमचे निकामी झाले होते आणि त्या अपघातानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदललं होतं. मी थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्हाला हा अपघात कसा माहीत? ड्रायव्हर काहीच बोलला नाही. त्याने टॅक्सी थांबवली. समोर एक छोटंसं मंदिर होतं. मंदिरात एकच दिवा मंद प्रकाशात तेवत होता. तो बाहेर उतरला, माझ्यासाठी छत्री घेऊन आला. 2 मिनिटं खाली या मॅडम, प्लीज 2 मिनिटं फक्त खाली या. मी घाबरत म्हणाले, मी व्हीलचेअरशिवाय चालू शकत नाही. तो हसला. मला माहिती आहे. त्याने माझी व्हीलचेअर खाली उतरवली आणि मला सावकाश त्या व्हीलचेअरमध्ये बसवलं. मी मंदिरासमोर उभी राहिले. त्या जागेकडे पाहताना माझे डोळे भरून आले. कारण अपघाताच्या दिवशी मी शुद्धीवर येण्यापूर्वी याच मंदिराची घंटा ऐकली होती मी. ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, त्या दिवशी तुमचा जीव वाचवणं अशक्य होतं. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही तिथे होता? तो काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, हो मॅडम, हो, मी तिथेच होतो. ज्या दिवशी तुमचा ॲक्सिडेंट झाला होता त्या दिवशी मी तिथेच होतो. माझा श्वास वेगाने चालू लागला. मग मला आठवत का नाही की तुम्ही तिथे होता? तो म्हणाला, कारण तुम्ही बेशुद्ध अवस्थेमध्ये होता, त्याच्यामुळे तुम्हाला आठवत नाही. मी तिथे होतो ते. मी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे म्हणाला, त्या रात्री मुसळधार पाऊस होता. तुमची कार दरीच्या कडेला अडकली होती. अनेक गाड्या तिथून गेल्या, पण कोणीही थांबलं नाही. शेवटी मी माझी टॅक्सी थांबवली, स्थानिक लोकांना बोलावलं आणि तुम्हाला बाहेर काढलं. हे ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला त्या घटनेबद्दल इतकंच माहिती होतं की काही अनोळखी लोकांनी माझा जीव वाचवला होता, पण ते कोण होते हे मला कधीच कळलं नव्हतं. मी भाऊक म्हणाले, म्हणजे माझा जीव तुम्ही वाचवला? तो हळूच म्हणाला, मी नाही, देवाने वाचवला. त्याचा साधेपणा पाहून माझ्या मनातील भीती थोडी कमी झाली. मी म्हणाले, मग आज इतक्या वर्षांनी मला हे सगळं का सांगत आहात? त्याने खोल श्वास घेतला, कारण आज पुन्हा एक जीव धोक्यात आहे. मी घाबरून विचारलं, साक्षीचा? तो माझ्याकडे पाहून म्हणाला, हो, पण धोका तिच्या आजारामुळे नाही. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे तो काही क्षण तो टॅक्सीवाला गप्प राहिला. काही क्षण. मग टॅक्सीतून एक जुना लिफाफा काढून तो माझ्या हातात दिला. त्या लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात माझंच नाव लिहिलं होतं, रिया. मी आश्चर्यचकित झाले. माझं नाव आणि या लिफाफ्यावरती कसं काय लिहिल्याने? हे कोणी लिहिलेलं आहे? हा माझ्यासाठीच? तो म्हणाला,
हो, गेली 2 वर्ष मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. मी थरथरत्या हातांनी लिफाफा ओपन केला. आत एक जुना फोटो होता. तो फोटो पाहताच माझा श्वास त्या फोटोमध्ये अडकला. त्या फोटोमध्ये मी होते, माझी बहीण साक्षी होती आणि आमच्या दोघींच्या मध्ये उभा असलेला एक माणूस, ज्याचा चेहरा मी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. मी घाबरून ड्रायव्हरला विचारलं, हा माणूस कोण आहे? ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरचं हास्य अचानक नाहीसं झालं. तो गंभीर आवाजात म्हणाला, याच माणसामुळे 2 वर्षांपूर्वी तुमचा अपघात झाला होता आणि आज तो माणूस पुन्हा तुमच्या बहिणीच्या मागावर आहे. हे ऐकताच माझ्या हातातील फोटो खाली पडला. त्या अनोळखी माणसाचा फोटो माझ्या हातातून खाली पडला आणि माझा श्वास जणू काही त्या क्षणासाठी थांबला. माझ्या मनात एकाच वेळी हजारो प्रश्न निर्माण झाले होते. 2 वर्षांपूर्वी झालेला अपघात हा अपघात नव्हता, तर त्या माणसाचं लक्ष मी का होते? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो माझ्या बहिणीच्या मागे का लागला होता? आता मी थरथरत्या हातांनी तो फोटो पुन्हा उचलला. त्या व्यक्तीचा चेहरा नीट पाहू लागले. साधारण 40शीतील तो माणूस होता. चेहऱ्यावरचं हलकसं स्मित, पण डोळ्यात एक विचित्र थंडपणा होता. मला खात्री होती की मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. जर मी त्याला कुठे पाहिलं असतं तर मला नक्की आठवलं असतं की मी त्याला कुठेतरी पाहिलं आहे. मी टॅक्सी ड्रायव्हरकडे पाहत विचारलं, हा माणूस नेमका कोण आहे? ड्रायव्हर काही क्षण शांत राहिला. त्याने मंदिराकडे पाहिलं आणि मग हळू आवाजात म्हणाला, त्याचं नाव विक्रम आहे, पण लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. तो स्वतःला समाजसेवक म्हणवतो, पण प्रत्यक्षात तो अनेक बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेला आहे. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे मला म्हणाला, 2 वर्षांपूर्वी ज्या दिवशी तुमचा अपघात झाला त्या दिवशी मी त्याची काळ्या रंगाची SUV तुमच्या कारच्या मागे जाताना पाहिली होती. मला काहीतरी संशय आला होता. काही मिनिटांनी पुढे आलो तर तुमची कार दरीच्या कडेला उलटलेली दिसली. माझ्या अंगावर काटा आला. मी म्हणाले, मग तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही का? तो शांतपणे म्हणाला, सांगितलं होतं, पण माझ्याकडे पुरावा नव्हता. पोलिसांनी त्याला अपघात मानलं. माझे डोळे भरून आले. 2 वर्षांपूर्वी मी स्वतःलाच दोष देत होते. मला वाटत होतं की माझ्या निष्काळजीपणामुळे माझं आयुष्य बदललं, पण आज पहिल्यांदाच मला जाणवत होतं की कदाचित सत्य काही वेगळंच होतं. मी पुन्हा विचारलं, पण त्याला माझ्याशी काय वैर होतं? ड्रायव्हरने खोल श्वास घेतला. हे उत्तर माझ्याकडे नाही, पण ते उत्तर कदाचित तुमच्या घरी आहे. मी चकित झाले. माझ्या घरी? तो म्हणाला, हो, तुम्ही घरी जाऊन तुमच्या वडिलांचं जुनं कपाट उघडा. त्यात एक लाल रंगाची फाईल आहे. त्या फाईलमध्ये तुमच्या आयुष्याशी संबंधित असं सत्य आहे जे तुम्हाला कधीच सांगितलं गेलं नाही. हे ऐकून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. माझे बाबा माझ्या लहानपणीच वारले होते. आईने कधीच त्यांच्या व्यवसायाबद्दल किंवा त्यांच्या जुन्या आयुष्याबद्दल जास्त काही सांगितलं नव्हतं. मी काही विचारणार इतक्यात माझा मोबाईल वाजला. स्क्रीनवर हॉस्पिटलचा नंबर दिसत होता. मी घाईघाईने फोन उचलला. हॅलो. समोरून डॉक्टरांचा घाईघाईचा आवाज आला. रिया मॅडम, तुम्ही कुठे आहात? साक्षीला शुद्ध आली आहे, पण ती सतत एकाच गोष्टीचा उल्लेख करत आहे. मी घाबरून विचारलं, काय म्हणते आहे ती एक्झॅक्टली, मला सांगता का डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, ती वारंवार म्हणते आहे, तो पुन्हा आला आहे, तो मला सोडणार नाही, तो पुन्हा आला आहे, तो मला सोडणार नाही, तो पुन्हा आला आहे, तो मला सोडणार नाही. माझ्या हातातून फोन जवळजवळ निसटणारच होता. मी ड्रायव्हरकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तो मला म्हणाला, आपल्याला लगेच हॉस्पिटलला परत जायला हवं मॅडम. मी घाईघाईने व्हीलचेअर टॅक्सीत ठेवली. टॅक्सी पुन्हा शहराच्या दिशेने निघाली. संपूर्ण रस्ताभर माझ्या मनात साक्षीचे शब्द घुमत होते. तो पुन्हा आला आहे, तो पुन्हा आला आहे, तो मला सोडणार नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचतात मी थेट साक्षीच्या खोलीत गेले. ती खूप घाबरलेली दिसत होती. मला पाहताच तिने माझा हात घट्ट पकडला. तिचे हात थरथरत होते. ती रडत म्हणाली, ताई, मी त्याला पाहिलं. मी शांतपणे विचारलं, तू कोणाला पाहिलं आहेस? साक्षी, सांग मला, तू कोणाला पाहिलं आहेस? तिने थरथर त्या बोटाने खिडकीकडे इशारा केला. तो माणूस जो 2 वर्षांपूर्वी आपल्या कारजवळ उभा होता, तो आज हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता. माझ्या अंगावर काटा आला. मी ताबडतोब खिडकीतून बाहेर पाहिलं. पावसाच्या उभ्या असलेल्या लोकांमध्ये एक काळा रेनकोट घातलेला माणूस दिसत होता.
त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पावसामुळे, पण काही क्षणांनी त्याने हळूच वर पाहिलं आणि थेट माझ्याकडे नजर रोखली. त्या नजरेत एक विचित्र शांतता आणि थंडपणा होता. मी काही क्षण स्तब्ध झाले. तो माणूस हळूहळू मागे वळला आणि गर्दीत अदृश्य झाला. मी लगेच खाली धावण्याच्या नर्सला मदत मागितली. सुरक्षा रक्षक त्याच्या मागे गेले, पण काही मिनिटांनी ते परत आले. मॅडम, बाहेर असा कोणताही माणूस सापडला नाही. मी पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिलं. पाऊस अजूनही सुरू होता. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून एक संदेश आला. जुन्या लाल फाईलपासून दूर राहा, नाहीतर यावेळी फक्त तुझे पाय नाही तर तुझ्या बहिणीचाही जीव जाईल. तो संदेश वाचताच माझ्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण पार्ट 2मध्ये पाहणार आहोत. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पार्ट 2मध्ये. तोपर्यंत बाय.